खेळण्यासाठी येतो त्याच्यावर त्यांनी खऱ्या अर्थानं दापोलीकरांचं मनोरंजन केलंय. स्वप्नील आज पुन्हा एकदा लाडग्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आले. काय अनुभव आहे, कसं वाटतं आणि काय सांगाल ओव्हरऑल या स्पर्धेविषयी देखील? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराज कुलस्वामी रामवर्धनी आणि या दत्त क्रीडा मंडळ लाडगडचे सर्व कमिटी मेंबर आणि थंडीच्या दिवसात समुद्राच्या किनारी कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ज्यांच्यामुळे खेळाडू मोठा होतो ते सर्व क्रीडा रसिकांचे पहिल्यांदा खूप खूप आभार मानतो आणि नतमस्तक होतो. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीला कबड्डीचं म्हणजे चिपळूण दापोली हे कबड्डीचं माहेरघर मानलं जातं. कारण मी जेव्हा माझ्या कबड्डीची सुरुवात केली तेव्हा ज्याला पाहून आम्ही मोठा झालो तो रत्नागिरीचा एकमेव असा खेळाडू मी पाहिलेला. मला वाटत नाही परत रत्नागिरीमध्ये असा तयार होईल. असा शैलेश सावंत आदर्शवत तो दापोलीतच तयार झाला. आम्ही त्यांना बघूनच लहानाचे मोठे झालो, कबड्डी खेळलो. आम्ही दापोलीच्या विविध भागामध्ये कबड्डी खेळायला येत होतो. माझे बाबा इथे यायचे. बरेच वर्ष आम्ही खेळलोय. आता मी 1-2 वर्ष थोडं कबड्डी बंद केलेली. आता थोडी मुलं बाहेर आहेत आणि नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी आलोय. आणि इथे आल्यावर किट आणलं नव्हतं, दुसरं किट घालवलं. कारण कबड्डीची पंढरी म्हटलं तरी चालेल, ही दापोली आहे. कारण एवढ्या प्रकारचे प्रेक्षक मला वाटतं रणजीची मॅच बघायला पण येत नाही. आता दादू सरांनी आम्हाला इथे निमंत्रण दिलं, त्यांचं पण आभार व्यक्त करतो. कारण आज ते रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशिक्षक झालेत आणि रत्नागिरी जिल्ह्याचा संघ अंतिम 8 जणांमध्ये पोहोचलेला आहे. आज दापोलीचं वर्चस्व आपल्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन मध्ये पण आहे. त्याचं कारण म्हणजे आपले नितीन मांद्रे सर. आणि नितीन मांद्रे सरांसाठी टाळा मी तुम्हाला यासाठी वाजवायला सांगतो कारण मी आज 20-22 वर्ष या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये काम करतो. म्हणजे पावसकर सर होते सर, नंतर आपले देवरुखचे विलास शिंदे सर आले, सेक्रेटरी नंतर रवी देसाई सर आले. पण सामान्यातल्या म्हणजे एक ज्युनियर खेळाडू पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सेक्रेटरीला डायरेक्ट फोन करू शकतो. इतकं सामान्य पदावर राहणारा बांद्रे सरांसाठी आपण खूप जोरात टाळ्या वाजवायच्या. कारण आज ते 2 वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचं काम करतात आणि तिथे आम्ही बघतोय की आम्हाला किती खेळाडूंना किंवा प्रशिक्षकांना न्याय भेटतोय. आणि आज त्या लालगडच्या म्हणजे कबड्डीत खूप प्लेयर करोडपती होतात, लखपती होतात. पण मला वाटतं की श्री दत्त क्रीडा मंडळ लालगड सारखी मंडळ स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून अशा स्पर्धा घेत असतात. त्यामुळे स्वप्नील शिंदे सारखा एखादा खेळाडू तयार होत असतो. आपण आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला. की माझे दादू सरांना सांगितलेलं की परवा आम्ही सलग 2-3 टुर्नामेंट खेळलो, 2-3 मुलांना लागलं. पण एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं आणि त्याच्यासाठी पैशाचं स्वरूप उघडणं हे किती कठीण आहे. आणि त्या मान सन्मानासाठी मी माझ्या दसपटीचा संघ घेऊन आपल्या इथे आलोय. आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. आणि आपण जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा तेव्हा दसपटीचा संघ एका फोनवरती तुमच्याकडे एवढी तुम्हाला शब्द देतो. थांबतो. धन्यवाद.